आमचा बसवाल्याचा फोन आलेला, सगळे म्हातारे कोतारे सगळे चढले फटाफट फटाफट, आम्हाला वेळ लागला. चलो घरात सामान ठेवलं, सामान घेऊन आम्ही शनी शिंगणापूरला निघालेलो आहे. आणि आता किती वाजले? आता 1:30 वाजले आहे आणि आपण निघालो. आम्ही प्रायव्हेट गाडीच आहे, तर त्याच्यामध्ये 200 रुपये पर सीटने आम्ही रिटर्न येणार आहे. तर आम्हाला चांगला गाडी म्हणजे चांगलं मिळतं आहे. आता बघूया. आम्ही आता इकडे विश्रांतीसाठी थांबलेलो आहे आणि मला खूप तहानही लागली होती, म्हणून मी आता एक उसाचा रस घेतलाय पिण्यासाठी. आणि आता बघूया अजून किती वेळ येते. आमच्याबरोबर ट्रॅव्हलिंग करताना एक काका आहेत, ते काका एवढे एन्जॉय करतायत ना, म्हणजे म्हातारपणी पण माणूस एवढं एन्जॉय करू शकतं हे मी तुम्हाला दाखवते. थांबा मला दाखवते, तुम्हाला 2 मिनटं थांबा. प्रकारे आमचा इकडे 5 मिनटाचा ब्रेक संपला आहे आणि आता आम्ही परत गाडीत जाणार आहे आणि इथून परत 20 मिनटाचं ट्रॅव्हलिंग आहे. तर चला आता डायरेक्ट मंदिरामध्ये. मोबाईलमध्ये पण बॅटरी नाही आहे, त्याच्यामुळे मी जास्त काय शूट नाही करू शकणार. बघूया मंदिरात गेल्यावरच आता तिथे मी जमलं तर शूट करेन. आमचे ड्रायव्हर इथे सांगतायत की इकडचे जे घरं आहेत त्या घरांना दारं नसतात आणि दारं जरी असली तरी कुंड्या नसतात इथे, म्हणजे कड्या नसतात दारांना. आणि इकडे जरी कोणी चोरी केली तरी तो त्या परिसराच्या बाहेर जाऊ शकत नाही, म्हणजे ते जिथपर्यंत शनी शिंगणापूरची हद्द आहे त्याच्या बाहेर तो जाऊ शकत नाही. इतका विश्वास लोक इकडे ठेवतात. आम्ही मंदिरात येताना गाडीमध्ये चपला आणि आम्हाला बेल्ट म्हणजे पुरुषांना काढायला सांगितला, त्यामुळे आम्ही गाडीमध्येच ठेवून आलेलो आहे. आता आम्ही आतमध्ये चाललोय. आतमधली साईट आहे, आतून आम्ही आलोय आणि मंदिराकडे जाण्याचा मार्ग पुढे आहे. आता आम्ही चालतोय.
तिकडे मंदिराकडे जायचं हे आणि हे इकडून मंदिराकडे जाण्याचा मार्ग. इकडून आता सरळ आपल्याला दिसतंय की इकडे देणगी कक्ष आहे आणि तेल विक्री म्हणजे आपल्याला जर शनी देवाला तेल वगैरे जे आपण अर्पण करतो ते तिकडे तुम्ही घेऊ शकता आणि जर कोणाला देणगी पण द्यायची असेल तर तेही तुम्ही तिकडे करू शकता. तुम्हाला जर वरती जाऊन तिथे शनिदेवाला तेल अर्पण करायचं असेल तर तुम्हाला तिथे 500 रुपयाची म्हणजे पावती फाडावी लागते. नाहीतर मग बाकी सर्वांसाठी तिथे एक असं ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं तेल टाकायचं आहे. ऑटोमॅटिकली ते तिथे पाईप जोडलेला आहे जो जेणेकरून ते वरती जाऊन तिथे शनिदेवाला ते अर्पण होतं. आणि हा बाहेरचं हे आहे आणि आता आम्ही दर्शन घेतले आणि आता आम्ही निघतोय. हे बघा बाहेर जात आहोत कारण आमचे लगेच दर्शन झालंय आणि आम्हाला बाहेर वापस तो गाडीवाला वाट पण बघतोय त्याच्यामुळे आम्हाला जाणं लवकर अनिवार्य आहे. आतलं आहे सर्व आणि हे इकडे मंदिराचं इथे पण काहीतरी बांधलेलं आहे. हे जे तुम्हाला दिसतंय ते नवग्रहाचं मंदिर आहे म्हणजे आपले जे नवग्रह आहेत त्यांचे मंदिर आहे आणि आम्ही आता पळतोय कारण आमचा बसवाल्याचा फोन आलेला. सगळे म्हातारे कोतारे सगळे चढले फटाफट. आम्हाला वेळ लागला. आम्हाला अभिषेक तिथे जाऊन करायचा होता ना त्याच्यामुळे वेळ लागला आम्हाला. आम्ही पळतोय. आम्हाला फायनली बस मिळाली. आम्ही आता चाललो आहे शिर्डीला पुन्हा आणि दर्शन खूप चांगलं झालं. फक्त थोडंसं मी इथून आता ते युटर्न घेणार आहेत परत. ओके इथे आजूबाजूचा परिसर आहे हा आणि हे इकडनं आणि हे कुठल्याही घराला दरवाजे नसतात असं आम्हाला सांगितलं. जेव्हापासून मी निघाली आहे तेव्हापासून आमच्या गाडीमध्ये 90sची गाणी लागलेली आहेत आणि आमची 90sची गाणी माझी सगळे फेवरेट गाणी आहेत आणि मला ती ऐकायला खूप आवडतं. म्हणजे त्या गाण्यामध्ये जो फील आहे ना तो कुठल्याच गाण्यामध्ये नाही आहे. पण मी त्या गाण्यांमुळे मी काय बोलते ते माझंच मला ऐकायला येत नाही. एवढे जोरात दादाने गाणी लावली होते. आता काय बोलू मी. शिंगणापूरचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही पुन्हा शिर्डीला निघालेलो आहे. शिर्डीला आज आमचा स्टे आहे आणि नंतर तिथून पुढे आम्ही मग पुढची वाटचाल करू म्हणजेच पुढे आम्ही. हे सगळं आजूबाजूचं बघून ना मला माझ्या गावची फील यायला लागलेली आहे आणि मला असं वाटतं कधी एकदा मी गावी जाऊ. पण आता काय आपण लगेच विचार करून लगेच असे निघू नाही शकत ना. आपण नोकरदार माणसं आहे त्याच्यामुळं ते शक्य नाही. गाईस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि शेअर करा व्हिडिओ. सबस्क्राईब करा आपलं चॅनल आणि बेल आयकॉन तर अजिबात विसरू नका नाही तर कळणार कसं व्हिडिओ आले. आता आम्ही पोहोचलेलो आहे आणि व्हिडिओ बघितल्यासाठी थँक्यू आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.